ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण वाचन पाहिलो, येशू पुनरुत्थान झाल्यानंतर शिष्यांना दर्शन देण्यासाठी गेला. शिष्य कुठे होते? बंद खोलीमध्ये होते. आणि बंद खोलीमध्ये का म्हणून होते? ते असे बाहेर दिनाजास्ती फिरत नव्हते. बंद खोलीमध्ये ते कसे होते? घाबरलेले होते. शिष्य घाबरलेले होते. का म्हणून घाबरले? येशू त्यांचा गुरु, येशू त्यांचा गुरु, आणि गुरुला मारून टाकले लोक. कोणाला मारून टाकले? त्यांच्या गुरुला मारून टाकले. हे यहुदी लोकांनी काय केले? त्या गुरुला मारून टाकले. येशू त्यांचा गुरु आणि गुरुला मारून टाकल्यानंतर मग शिष्याची हिंमत होते का? धैर्याने फिरायची हिंमत होईल का? मुलं आणि वडिलाला समजा मारून टाकले, मुलगा तर घाबरूनच जाणार नाही का? म्हणजे गुरुला मारून टाकले, आमच्या गुरुलाच मारून टाकले तर आमची काय कीव नाही का? अशा प्रकारे मन घाबरून गेलं. ते घाबरून गेले आणि ते बंद खोलीमध्ये लपून बसले होते. लपून दार खिडक्या वगैरे बंद करून अंदरच्या अंदर प्रार्थना करत होते. तरी परंतु लपून होते ते. ती एक गोष्ट म्हणजे त्यांना काय झालं होतं? भीती वाटली होती. आणि दुसरी गोष्ट, येशूने ज्या ज्या गोष्टी शिकवल्या त्याच्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती होती? येशूनं त्यांना सांगितलं का मनुष्याच्या पुत्राला म्हणजे येशूला मारून टाकतील, त्याला दुःख देतील, त्याला मारून टाकतील आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत होईल. कोण? प्रभू येशू तिसऱ्या दिवशी जिवंत होईल. परंतु ह्या गोष्टीवर यांचा विश्वासच नाही बसला. समजा जर यांचा विश्वास असता तर हे काय पाहत राहिले असते? एक दिवस झाला, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी येशू उठणार आहे, मग आम्हाला काही भीती नाही, अशा प्रकारे झालं असतं नाही का? परंतु यांची काय तशी म्हणजे तशी वाट पाहत नव्हते. कारण हे विसरून गेले म्हणजे यांचा विश्वासच झाला नाही. कधी कोणता माणूस मृतातून उठला का? आजपर्यंत उठला का? नाही. कदाचित पुष्कळ लोक बरे झाले असतील, परंतु मृतातून कोणीच नाही उठला. म्हणून ह्या शिष्यांचा सुद्धा तेवढा विश्वास झाला नाही की येशू खरोखर जिवंत होणार आहे म्हणून. त्यांचा विश्वास झालाच नाही. म्हणून ते, आणि ही गोष्ट त्यांच्या ध्यानातून निघूनही गेली का येशूनं असं म्हटलं होतं की मी तिसऱ्या दिवशी जिवंत होणार. यांच्या ध्यानातूनच निघून गेली. कारण यांना समजलंच नाही, विश्वास केलेच नाही, आणि त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट आलीच नाही. म्हणजे पहिली गोष्ट ते घाबरून होते, दुसरी गोष्ट यांना विश्वास नव्हता. परंतु येशू जेव्हा जिवंत झाला तेव्हा शिष्यांना भेटण्यासाठी आला. बंद खोलीमध्ये होते तरी शिष्यांना भेटण्यासाठी आला. आणि येशूने काय म्हटलं? तुम्हास शांती असो. सर्वात प्रथम येशूने काय म्हटलं? तुम्हास शांती असो. आणि पवित्र आत्म्याला ग्रहण करा, आणि ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा कराल त्याची क्षमा होईल, ज्याची तुम्ही तशीच ठेवाल ते तशीच राहील. म्हणजे कोणाला सांगितलं? शिष्यांना सांगितलं. म्हणजे यावेळेस येशूने काय केलं? त्यांना पाप स्वीकाराचा अधिकार दिला. हे पाप स्वीकाराचा संस्कार जो आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा चर्चमध्ये फार मोठा संस्कार आहे. आणि याच्याद्वारे आज पुरोहित लोकांच्या पापाची क्षमा करते. म्हणजे पुरोहित नाही करत, प्रभू येशू करते. आणि प्रभू येशूने तो अधिकार त्यांना दिलेला आहे. आणि ह्या पाप स्वीकाराच्या संस्कारावर आज आपण मनन चिंतन केलं पाहिजे. आणि हा फार महत्वाचा संस्कार आहे. आमच्या जीवनामध्ये पवित्र करणारा संस्कार आहे. आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये हा फार मोठा संस्कार आहे. म्हणून हा संस्कार वारंवार घेता येते आणि केलंच पाहिजे. पाप स्वीकार केलंच पाहिजे. हा संस्कार आमचे किती संस्कार आहेत? 7 संस्कार. आणि 7 संस्कारामध्ये काही संस्कार आपण एकचदा घेता येते. कोणता? बाप्तिस्मा एकचदा घेता येते, दृढीकरण एकचदा घेता येते, विवाह एकचदा घेता येते, गुरुदीक्षा एकचदा घेता येते. आणि बाकीचे संस्कार परमप्रसाद, पाप स्वीकार, रोगीलेपन, हे सर्व कधी घेता येते? वेळोवेळी घेता येते. वेळोवेळी जेव्हा आम्हाला वाटलं तेव्हा. आणि म्हणून एक पवित्रकरणाचं एक हा संस्कार आहे. वारंवार घेता येते आणि घेतलंच पाहिजे. आणि ते शुद्धीकरणाचा कधी? जेव्हा मला वाटते का मी पाप केलेला, तेव्हा त्या पाप स्वीकाराद्वारे आपण शुद्ध होतो. आणि हे शुद्ध झाल्याशिवाय आपण प्रभूच्या परमप्रसाद आपण घेऊ नये. हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद.
आणि अशा प्रकारे येशूने त्यांना शांती दिली. आणि तुम्ही म्हटलं पवित्र आत्म्याला ग्रहण करा आणि ज्या ज्या लोकांच्या पापाची तुम्ही क्षमा करा त्याची क्षमा होईल, आणि ज्या लोकांची तुम्ही तशीच ठेवाल ते तशीच राहील. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी कोण नव्हता? एक जण नव्हता त्याच्यामध्ये. कोण नव्हता? तोमा नावाचा नव्हता. तोमा नावाचा शिष्य त्यांच्यामध्ये नव्हता. आणि येशू येऊन गेला. त्याच्यानंतर शिष्य तोमाला सांगू लागले, आम्ही येशूला पाहिलो, आम्ही येशूला पाहिलो, येशू जिवंत झालेला आहे, येशू उठलेला आहे, आम्ही त्याला पाहिलेला आहोत. अशा प्रकारे या शिष्याने सांगितलं. तेव्हा तोमा काय म्हणाला माहित आहे? त्याने म्हटलं, मी त्याच्या कुशीमध्ये, मी त्याच्या बोटामध्ये जिथं वन आहे तिथं मी बोट ठेवल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. का म्हणून म्हटलं असं? असं का म्हणून म्हटलं असेल? त्यांना हेवा वाटला. त्या शिष्याला थोमाला काय वाटलं? हेवा वाटला. अरे मी एवढं शिष्यासोबत होतो, मी एवढं त्यांच्यासोबत काम केलं, मी त्यांच्यासोबत फिरलो, आणि आज येशूने जेव्हा दर्शन दिलं तेव्हा मी नसताना येशू येऊन गेला. मी विश्वास ठेवणार नाही, मला सुद्धा येशूने दर्शन दिलं पाहिजे असं म्हणून त्यांनी आग्रह धरला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत जेव्हा थोमा त्यांच्यासोबत होता, येशूने पुन्हा दर्शन दिला. आणि येशूने पुन्हा दर्शन देऊन थोमाला म्हणत आहे, थोमा ये, माझे कुशीमध्ये पहा, माझ्या हातामध्ये पहा, मी जिवंत झालेला आहो, हात ठेवून पहा. त्याने हात ठेवला. आणि हात ठेवल्यावर त्याने काय म्हटला? त्याने काय म्हटला? थोमाने काय म्हटला? माझ्या देवा माझ्या प्रभू, माझ्या देवा माझ्या प्रभू. आम्ही काय म्हणतो? आम्ही काय म्हणतो? येशू आमचा प्रभू आहे, येशू माझा मेंढपाळ ना, अशा प्रकारे आपण म्हणतो. म्हणजे जे जे लोक येशू माझा म्हणून स्वीकार करतात त्यांना खरोखर आपल्यापणाचा अनुभव येते. आपला, माझा, माझा म्हणजे येशू कोणाचा आहे? आमचा सर्वांचा तर आहेच, परंतु विशेष करून मला अनुभव झालेला आहे. माझा देव, माझा प्रभू, माझा येशू, अशा प्रकारे आपण अनुभव घेतला पाहिजे. येशू कोणाचा आहे? माझा आहे. येशू डोंगरावर लोकांना प्रवचन देत होता. किती लोक होते? 5,000पेक्षा जास्त लोक होते. 5,000पेक्षा जास्त. आणि तेवढ्या लोकांना प्रभू येशू मार्गदर्शन करत असताना त्या प्रत्येकाला काय वाटत होतं? प्रत्येकाला असं नाही वाटत होतं का हे येशू आम्हा सर्वांना सांगत आहे? तसं नाही. प्रत्येकाला असं वाटत होतं की येशू फक्त मला सांगत आहे, येशू मला सांगत आहे, येशू मला मार्गदर्शन करत आहे. अशा प्रकारे जेव्हा येशू मला मार्गदर्शन करत आहे तेव्हा माझं लक्ष इकडे तिकडे जाते का? नाही जात. जेव्हा आपण सर्व जमावामध्ये बसलो, तिकडे कोणीतरी बोलत आहे नाही का? बोलत आहे म्हणजे फक्त मला नाही बोलत आहे, सर्व जगाला, सर्व लोकांना बोलत आहे. तेव्हा मग आमचं लक्ष कुठे जाते? एकाचं लक्ष पाण्याकडे जाईल, एकाचं लक्ष बाथरूमकडे जाईल, एकाचं लक्ष पॉपकॉर्नकडे जाईल, एकाचं लक्ष चॉकलेटकडे जाईल नाही का? परंतु जेव्हा त्यांना वाटते का मला बोलत आहे म्हणजे आमने सामने आहे नाही का, मी त्याच्या समोर आहे, तो माझ्या समोर आहे, मग मी कसा उठून जाऊ नाही का? मी कसं उठून जाऊ? कारण येशू माझ्यासोबत बोलत आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला अनुभव होत होता तिथं की येशू त्यांना 3 दिवस येशूच्या समोर बसून भूक तहानेने उपाशी राहून त्यांनी येशूचे प्रवचन ऐकले. आणि त्यांना प्रत्येकाने काय वाटलं? येशू कोणाशी बोलत आहे? कोणाशी बोलत आहे? अजूनही नाही समजलं तुम्हाला नाही का? अजूनही नाही समजलं आम्हाला. हालेलुया, हालेलुया. येशू कोणाशी बोलत आहे? माझ्याशी बोलत आहे असं त्यांना अनुभव झाला. आम्हाला कसा अनुभव झाला पाहिजे? येशू माझ्याशी बोलत आहे, हे मीपणा माझे. थोमाला सुद्धा तसा अनुभव झाला येशूला पाहिल्याबरोबर. काय अनुभव झाला? माझा प्रभू, माझ्या देवा. कारण का म्हणून येशूनं त्यांनी तसं म्हटलं थोमाला? कारण आज विशेष करून थोमाला भेटायसाठी प्रभू आला. काल तर सर्वाला भेटायसाठी आला होता, त्याच्यामध्ये थोमा नव्हता. थोमाला भेटायला भेटलं नाही, आज पुन्हा आला. म्हणजे कशासाठी आला? काल थोमा भेटला नाही म्हणून आज आला, बरोबर आहे? म्हणून आज मला भेटायसाठी आला. म्हणून त्यानं म्हटलं माझ्या प्रभू, माझ्या देवा. प्रत्येक वेळेस येशू आमच्या समोर येतो तेव्हा कोणाला भेटायला येतो? कोणाला भेटायला येतो? मला भेटायला येतो. मी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा येशू कोणाची प्रार्थना ऐकते? अजून तसेच. अरे विश्वासाने सांगा, विश्वास करा, माझी प्रार्थना ऐकते येशू. कोणाची प्रार्थना ऐकते?
माझी प्रार्थना ऐकते. मी कोणाशी बोलतो? येशूचे बोलतो. कारण येशू कोणाचा आहे? माझा आहे. येशू माझा आहे. येशू माझी प्रार्थना ऐकते. आणि म्हणून मी माझ्या अनुभवातून म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? येशू माझा आहे. माझ्या देवा माझ्या प्रभू. म्हणा, माझ्या देवा माझ्या प्रभू. माझ्या देवा माझ्या प्रभू. माझ्या देवा माझ्या प्रभू. अशा प्रकारे आम्ही अनुभव केला पाहिजे. आता मी म्हटलं म्हणून आता तुम्ही म्हटले बरं, परंतु आम्हाला हळूहळू काय झालं पाहिजे? असा अनुभव झाला पाहिजे. अनुभव झाला पाहिजे की माझा प्रभू. मी कशासाठी जातो चर्चला? फादर म्हणते म्हणून का? नाही. कोणाला भेटायला जातो? कोणाला? हो, पण कोणाचा देव? माझा देव. ते तर सांगत आहो मी तुम्हाला. कोणाला भेटायला जाता? माझ्या देवाला भेटायला जातो. मी कोणाला भेटायला जातो? माझ्या प्रभूला भेटायला जातो. मी कोणाला भेटायला जातो? माझ्या येशूला भेटतो. प्रभू येशू माझ्या देवा, जाऊ कुठे मी सोडून तुला. प्रभू येशू माझ्या देवा, जाऊ कुठे मी सोडून तुला. किती सुंदर गाणं आहे नाही का? हे माझ्या देवा म्हणणारं जे काही एक वाक्य आहे ना, एक विशेष अनुभव देते. तुम्ही पहा, जेव्हा भक्तिभावाने आम्ही म्हणतो तेव्हा अनुभव करून पहा. जेव्हा मी माझ्या देवा म्हणून म्हणतो ना, ते एक विशेष अनुभव आहे. मला वाटते तसं, आणि वाटलं पाहिजे की माझ्या देवा. आणि म्हणून ह्या माझ्या याच्यामध्ये मी, माझ्या देवा, माझा प्रभू याच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. आणि त्या अर्थानुसार आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून संत थोमानं म्हटलं, माझ्या देवा माझ्या प्रभू. माझ्या देवा माझ्या प्रभू. आपण अनुभव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी होते ते? मी त्याच्यामध्ये अनुभव घेतल्याने, मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याने, मी त्याच्या जवळ जाऊन त्याचा अनुभव घेतल्याने त्याने काय केलं? एकदा हात लावून पाहिला, हातामध्ये कुशीमध्ये हात टाकलं, आणि बोटामध्ये हातामध्ये बोट टाकलं, आणि त्यांनी म्हटलं, माझ्या प्रभू माझ्या देव. तू माझा देव आहेस, तू माझा प्रभू आहेस, तू माझा देव आहेस. अशा प्रकारे असा अनुभव आम्हाला सुद्धा झाला पाहिजे. फक्त फादर सांगते फादरचा देव नाही, फक्त फादरचा देव म्हणून आम्ही विश्वास ठेवतो का? नाही. कोणाचा देव म्हणून? माझा देव असं शिका. माझा देव. हो, येशू. कोणाला कळालो? येशू. येशू कोणाला? पण येशू कोणाचा आहे? माझा आहे. माझा आहे. मला त्यांनी स्वतःच बनवून घेतलेला आहे. त्यांनी माझ्यासाठी रक्त सांडलेला आहे. त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. तो मला बोलवत आहे. कोणाला बोलवत आहे? कोणाला बोलवत आहे? मला बोलवत आहे. मी त्याच्याकडे आलेला आहो. लोक आले असेल तरी ठीक आहे, परंतु मी आलो त्याच्याकडे. मी त्याची प्रार्थना करत आहो. अशा प्रकारे आपण अनुभव केला पाहिजे. आणि मला गरज कोणाला आहे? मला गरज आहे. फादरला गरज आहे का? मला गरज आहे. म्हणून अशा प्रकारे आपण विश्वास ठेवूया. अशा प्रकारे विश्वासामध्ये समोर जाऊया. अशा प्रकारे विश्वास वाढवूया. आणि अशा प्रकारे विश्वास ठेवून आपण एक चांगले ख्रिस्ती, एक विश्वासू ख्रिस्ती, संत थोमानं म्हटल्यासारखं माझ्या देवा माझ्या प्रभू असं म्हटल्यासारखं आम्ही माझ्या देवा माझ्या प्रभू म्हणणारे, विश्वास ठेवणारे, अनुभव करणारे असे आपण ख्रिस्ती बनूया आणि विश्वास ठेवूया.